नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 9 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण काल पाहिलेला आहे, सायली रुसून आतमध्ये येऊन बसते. आता सगळेजण तिला मनवण्यासाठी म्हणून येतात. तर बघा, सायली अगदीच रुसून बसलेली असते. अर्जुन म्हणतो, बायको मी काय म्हणतोय. तर बघा, सायलीने आणखीनच तोंड फुगून बसते आणि सायली म्हणते, बघू आता अजून कोण कोण येते माझी समजूत काढायला, आणि आता मी पण अजिबातच ऐकणार नाही, असं सायली म्हणत असते. आता बघा, सायलीला तर वाटत असते की तिला मनवायला सगळ्यांनी यावं, पण कुणी येतच नसतं आणि अर्जुन आणि सगळेजणांना त्यांची तीच बोलायला लागतात. आणि सायली असं तिरक्या नजरेने बघत असते की कोण येतं. इतक्यातच आहेत ना, प्रतापराव पुढे येतात. आता सायली हे सगळं तिरक्या डोळ्याने बघते आणि म्हणते, चला बाबा येत आहेत बाबा. आणि सगळेजण त्यांना इशारा करत असतात की जाऊ नका, तिकडे या इकडे या. पण आता ते चालत आहे ना, पुढेपर्यंत आलेले असतात. आता मागे जाता येत नाहीत म्हणून ते आणखीन पुढे जातात आणि पटकन ग्लास भरून पाणी पितात. आता सायलीला वाटतं की तिचा रुसवा काढायला येतील, पण ते काही येतच नाहीत. आता आणि पाणी पितात आणि तसंच जातात. लगेच कल्पनाताई म्हणतात, आहो चला खोलीत चला, काय चाललंय तुमचं इथं. प्रतापराव सुद्धा लगेच चला चला हो म्हणतात आणि लगेच प्रतापराव आणि कल्पनाताई दोघंही आता रूममध्ये निघून जातात. इतक्यात सुमन काकू म्हणते, मी सुद्धा आहे हा गेस्ट रूममध्ये, मी पण जाते. आता सायली म्हणते, अरे काकू पण गेली. इतक्यात अस्मिता म्हणते, अरे स्मितला झोप आली वाटतं, चला मी त्याला घेऊन जाते. हां, सायली म्हणत असते, अरे अस्मिता पण निघून गेली, कुणीच येत नाही आहे माझा रुसवा काढायला. अर्जुन म्हणतो, चैतन्य चल चल, अरे त्या परांजपेंचा आपल्याला केस डिस्कशन करायची ना, चल चल स्टडीमध्ये जाऊन बसूयात म्हणून. तर अर्जुन आणि चैतन्य दोघं पण तिथे निघून जातात. आता अश्विन उरतो. आता अश्विनला तर पप होतं बोलताना. अश्विन लगेचच मोबाईल काढतो आणि लगेच म्हणतो, हां माझे पेशंट आणि म्हणायला लागतो, हां मेडिसिन द्यायचं आहे ना तुम्हाला, बरोबर आहे. आणि सायली म्हणते, अश्विन भाऊजी, पण आता अश्विनही थांबत नाही, सगळेच निघून जातात. सायली म्हणते, अरे याला काय अर्थ आहे, मला कुणी सांगतच नाही. ठीक आहे, तुम्हाला मला काही सांगायचंच नाही ना, पण ठीक आहे, मी पण आहे ना हट्टी, मी पण यांना बरोबर शोधूनच काढेन की तुमचं काय चाललंय ते, असं सायली म्हणत असते. आपण पाहतोय जेलमध्ये इकडे प्रियाना आठवत असते कसं सुभेदारांनी तिची खूप लाड केलेली असतात, जेव्हा त्यांना समजलेलं असतं की हीच तन्वी आहे म्हणून, आणि तिला ना किती ऐशोआरामातमध्ये ठेवलेलं असतं ना हे जेलमध्ये, सगळं काही प्रियाला आठवत असतं. त्यानंतर तन्वी आहे हे कळल्यानंतर तिला लग्नाची खरेदी कशी करून दिली होती आणि तिच्यावर अमाप पैसा सुभेदार उधळत होते, हे सगळं ना आता प्रियाला आठवत असतं जेलमध्ये. आणि प्रिया हे सगळं आठवून आता रडत असते. आता प्रिया म्हणते, जेलमध्ये रडत रडत तन्वी सुभेदारांसाठी किती महत्वाची नाही मी स्वतः बघितले, अनुभवलंय. आणि आता तर सायली सुखाच्या राशीत लोळत असेल आणि किल्लेदार तिला आता सोन्याने मडवेल. आणि पुढे म्हणायला लागते, आणि मी इथे अडकली नाही या जेलमध्ये, इथे मी अडकले, मी सडते म्हणून आहे ना तिथला बेंच जोरजोरात वाजवायला लागते. इतक्यात तिचे कॉन्स्टेबल जेवण घेऊन येते आणि म्हणते, काय चाललंय ग तुझं हे सगळं, म्हणून आता जेलचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते. आणि आता बघा, ही प्रिया ना व दिवसेंदिवस खूपच डेंजरस व्हायला लागली. आता ही कॉन्स्टेबल तिला खूप रागवते आणि मग ते, काय चाललंय ग तुझं, अगं तू 2 जीवांचीच, हे तरी तू नीट लक्षात ठेव ना. तर प्रिया म्हणते, अरे या बाळाचा ना मला काहीच उपयोग होत नाहीये, त्याचा बाप सुद्धा फिरकत नाहीये त्याला भेटायला. कॉन्स्टेबल म्हणते, बरं आता शांत हो आणि आधी जेवण कर. आता प्रिया काय करते की ताट जोरात फेकून देते. कॉन्स्टेबल म्हणते, अगं काय करतेस तू. प्रिया म्हणते, तन्वी तिथे सुखात असताना माझ्या नरड्याखाली एकतरी घास सुखात उतरेल का ग, त्या कॉन्स्टेबललाच म्हणते. आणि आता बघा, लगेचच म्हणाली त्या कॉन्स्टेबलचा हात पकडते आणि म्हणते, ताई ऐक ना, अगं प्लीज तुझ्या मोबाईलवरून मला राकेशला फोन लावून दे ना. आता ती कॉन्स्टेबल म्हणते, सोड, आणि गबगबाने तिथे बसून राहा, फोन मागते म्हणे. प्रिया म्हणते, अगं तू असं का करतेस ग, अगं ताई तू माझ्या बाळाची मावशी आहेस ना, तू असं का करतेस ग, तुला माहिती आहे ना मी पोटोशी आहे म्हणून, तू मावशी आहेस ग तिची, तू जर नाही ऐकलंच तर हे बघ मी नको ते करून बसेन, आधीच सांगते. म्हणून त्या कॉन्स्टेबललाच ना अक्षरशः प्रिया धमकवायला लागते. आणि आता ती कॉन्स्टेबल म्हणते, बरं ठीक आहे, जरा गप्प बस. आणि आजूबाजूला पाहत काय करते की गपचूप तिला मोबाईल देते आणि म्हणते, पटकन बोलून घ्या म्हणून. आणि आता प्रियाला फोन दिल्यानंतर प्रिया बघा लगेचच राकेशला फोन लावते. आता इकडे राकेश सुद्धा फोन उचलतो आणि ही प्रिया ना उठसूट आता सगळ्यालाच धमक्या द्यायला लागली आहे. प्रिया म्हणते, हॅलो मी प्रिया बोलते राकेश, तुम्हाला सांगितलं होतंच ना की सायलीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन होणार आहे म्हणून, तर काय त्यात नेमकं काय होणार आहे रे. आणि कॉन्स्टेबल तिला इशारा करत असते की लवकर बोल म्हणून. राकेश म्हणतो, मला ना त्या बाबतीत काही माहीत नाही आहे, आईशी माझं बोलणं झालं आहे पण तिने मला थोडंसंच काहीतरी सांगितलं आहे. प्रिया चोरात उरते, उगाच असलं काहीतरी मला ऐकायचं नाही आहे थोडंसं वगैरे. हे बघ, सायलीसाठी काय आणि कसं प्लॅन होणार आहे ना, हे सगळे डिटेल्स मला हवेत, कळतंय का तुला राकेश, असं प्रिया म्हणायला लागते. आणि म्हणते, उद्या तिथे काय होणार आहे सेलिब्रेशन म्हणून, याची सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे, कळलं का तुला. आणि त्यासाठी हवं तर तू त्या तुझ्या सुमनला विचार, नाहीतर तू वाटेल ते कर, मला काही माहीत नाही, पण मला तिथलं काहीतरी ना माहिती हवीच आहे, निदान तू थोडासा तर उपयोगी पड रे राकेश, असं प्रिया म्हणते आणि फोन ठेवते. आता ती कॉन्स्टेबल म्हणत असते, अगं झालं का, दे ना पटकन माझा मोबाईल, कुणीतरी येईल आणि बघेल म्हणून.
प्रिया आता पटकन राकेशशी बोलणं करते आणि आता फोन ठेवते आणि त्या कॉन्स्टेबलचा मोबाईल तिला वापस करून इकडे पाहतोय पूर्णाजींचा सीन. पूर्णाजी म्हणत असतात सायलीला नक्की काय सरप्राईज द्यावं ना ते मला काही कळतच नाहीये असं त्या विचार करत त्यांच्या रूममध्ये चेअरवरती बसलेले असतात. इतक्याच आहे ना त्यांच्यासमोर आईस्क्रीमचा बाऊल येतो. आता त्या बघून खूप खुश होतात. तर हा सायलीने आणलेला असतो. आता पूर्णाजी इतक्या खुश झालेले असतात पटकन हातात आहे ना आईस्क्रीमचा बाऊल घेतात. आता बघा हा सायलीचा प्लॅन असतो. लगेच पूर्णाजी म्हणतात किती गुणाची ग बाई माझी तन्वी. आता सायली म्हणते मला माहिती आहे तुला आईस्क्रीम किती आवडतं ते म्हणूनच आणलंय खास तुझ्यासाठी. आणि हो याच्यामध्ये साखर वगैरे नाही हा तो भरपूर खाऊ शकतेस हा खा 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 असं म्हणायला लागते. त्या सायलीला गोड बोलून ना काढून घ्यायचं असतं. आणि आता पूर्णाजी आईस्क्रीम खायला लागतात की लगेच सायली म्हणते मगापासून काय प्लॅनिंग करताय ग तुम्ही. आणि आता अर्जुन अश्विन आणि चैतन्य पाठीमागून येऊन ना पूर्णाजींना म्हणत असतात इशाराने की काही सांगू नकोस म्हणून. सायली आता मागे वळून बघते तर बागे कुणीच नसतं आणि त्यांनी पूर्णाजीला इशाऱ्याने सांगितलेलं असतं. आता पूर्णाजी म्हणतात की अच्छा म्हणजे पूर्णाजीला आईस्क्रीम खायला घालून तिची उलट तपासणी घ्यायला आलीस तर. सायली म्हणते नाही नाही पूर्णाजी अगं मी कशाला उलट तपासणी घेऊ. पूर्णाजी म्हणतात आणि घ्यायची गरज सुद्धा नाहीये म्हणून. आणि तिकडून अर्जुन अश्विन आणि चैतन्य डोकावत असतात. पूर्णाजी म्हणतात अगं आम्ही फक्त तू तन्वी आहेस हे कळल्यानंतर सगळे किती आनंदात आहेत ना तरी आम्ही असं सगळं बोलत होतो असं पूर्णाजी म्हणतात. आपण पाहतोय की इकडे पुन्हा अर्जुन चैतन्य ते सगळे इशारे करत असतात आणि पूर्णाजी तिकडे बघत असतात. सायलीला सतत संशय येत असतो. सायली मागे वळून बघते तर तिकडे कुणीच नसतं. आणि आपण पाहतो की सायली आता जरा रुसूनच बसते आणि सायली म्हणते की ठीक आहे येते मी हा म्हणून. पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी थांब थांब कुठे चाललीस तू अगं माझ्याबरोबर आईस्क्रीम तरी खा ना. सायली म्हणते नको आहे मला आईस्क्रीम मी चालले म्हणून. पूर्णाजी म्हणतात पुन्हा अगं तन्वी थांब कुठे चाललीस. आणि आता सायली रागारागाने तिथून निघून जाते कारण सायलीला आज कुणीच सांगत नाही की ते सगळेजण काय प्लॅन करतायत ते. आपण पाहतो की आता ना सायली जाते प्रतापरावांच्या रूममध्ये. प्रतापराव म्हणत असतात 3-4 दिवसांसाठी सायली आणि आपण सगळ्यांनी बाहेर कुठेतरी जायचं का पण असं अचानक जर प्लॅनिंग केलं तर कसं शक्य ना सगळ्यांसाठी नक्की काय करू बरं मी. इतक्यात तर सायली तिथे येते आणि बघा सायली म्हणते की बाबा आता प्रतापराव म्हणतात तू इथे कसे काय. तर सायली म्हणते बाबा मला माहिती की तुम्ही माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही मला सांगा ना तुमचं सगळं काय शिजतंय मला का नाही सांगत आहेत तुम्ही. प्रतापराव म्हणतात अगं असं खरंच काही नाही आहे आम्ही कुठे काय लपवतोय काहीच नाही. तर बघा सायली लगेच म्हणते मामा मला सांग ना अरे आज काय करतोयस तू लहानपणी तू किती लाड करायचं असताना रे माझे आणि आज एक छोटीशी गोष्ट मी तुला विचारतीस तरी तू मला सांगत नाहीयेस ना सांगणार रे मामा काय सांग तू काय तुम्ही बोलत होतात. प्रतापराव म्हणतात अगं वा ग वा मला मस्का मारायचा असेल तर लगे बाबाचा मामा झालो का मी वा वा वा. आणि म्हणतात की तसं काहीच नाही अगं स्पेशल डिस्कशन आम्ही करत नव्हतो एवढं काही. सायली म्हणते मामा काय रे तुझी तर मी तुला विचारते तरी तू सांगत नाहीस ना काय सांगणार रे मामा प्लीज. प्रतापराव म्हणतात की अगं आता तुझ्यापासून काय लपवणार मी. आणि म्हणतात की हे बघा आम्ही इतक्यातच पुन्हा अर्जुन चैतन्य आणि अश्विन यांच्या रूमच्या बाहेर येतात आणि इशाऱ्याने म्हणत असतात की प्लीज काही सांगू नकात. आता सायली पुन्हा मागे वळून बघते तर तिथे कोणीच नसतं. प्रतापराव म्हणतात की अगं मला ना ऑफिसमध्ये ना मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि कॉल्स करायचे आहेत मी तुझ्याशी नंतर बोलतो हा म्हणून लगेच खिशातला मोबाईल काढतात आणि आता सांगायला लागतात की अहो नार्वेकर ते थायरॉइडच्या गोळ्यांचं काय झाली ते तर सायली वैतागून तिथून निघून जाते. आता बघा आता सायली पुन्हा निघून जाते ते म्हणजे अस्मिताच्या रूममध्ये. अस्मिता म्हणत असते मम्मा स्मित झोपलाय आणि आता आपण आहे ना आता सायलीच्या छान असं वेलकमची तयारी करूयात. आता कल्पनाताई म्हणतात हो आपण असं काहीतरी करूयात ना की सायलीला जे आवडेल ते म्हणजे वेगळं काहीतरी प्लॅन करूयात. आता हे नेमकं ऐकते आणि सायली म्हणते म्हणजे तुम्ही काहीतरी प्लॅन करताना मला का नाही सांगतात तुम्ही काय प्लॅन करताय ते. आणि सायली म्हणते आई तुम्हाला आता शपथ आहे माझी तुम्ही जर मला नाही सांगितलं तर. अस्मिता म्हणते असं छोट्या छोट्या गोष्टींवरती शपथा काय घालतेस ग तू अजिबात शपथ वगैरे घालू नकोस. कल्पनाताई म्हणतात तू आधी शपथ सुटली असं म्हण बरं. तर सायली म्हणते तुम्ही आधी मला सांगा की कसलं प्लॅन करताना मला का सांगत नाही ते. कल्पनाताई म्हणतात अगं असं काय करतेस ती. इतक्यात पुन्हा तिथे अर्जुन चैतन्य आणि अश्विन येतात आणि खिडकीतून इशारा करायला लागतात की नका सांगू म्हणून. अस्मिता म्हणते सायली अगं ऐक तरी तू अशी चिडचिड नको करूस. सायली म्हणते मग आता मला सांगा बरं तुम्ही असं नक्की काय करताय आणि माझ्यापासून काय लपवताय. तर कल्पनाताई म्हणतात अगं काही नाही बाई आणि तुझ्या सासूचा आदेश असं समज आणि शपथ सुटली म्हण. सायली म्हणते बरं ठीक आहे सुटली शपथ आता तरी मला सांगा की तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलताय आणि काय चाललंय तुमचं आणि मला काय सांगत आहे. तर अस्मिता म्हणते आम्ही उद्याचा मेनू प्लॅन करतोय म्हणून. आणि मग अस्मिता म्हणते मम्मा पावसाळ्यात आहे ना पालेभाज्या जास्त मिळत नाही आहेत ना गं तर मला कडधान्य पण आवडत नाही आहे तर उद्या आपण काय करायचं आपण वेगळं काहीतरी करूयात का. आता सायली वैतागते ना आणि आता तिथून निघून जाते आणि कल्पनाताई आणि अस्मिता बघतात की सायली आता चिडून निघून गेली म्हणून दोघी लागतात ना हसायला. आपण पाहतो की सायली आता हॉलमध्ये जिन्याजवळ येते आणि म्हणते मला कुणीच काही सांगत का नाही आहे ठीक आहे
जाऊ दे नका सांगू, तुम्हाला नाही ना सांगायचं, मी ना बाहेर जाऊन फेरेच मारत बसते, दिसले नाही ना थोडा वेळ की बरोबर येतील मला आणि मग सगळं काही सांगून टाकतील असं सायली म्हणत असते. आणि सायली खूप चिडते आणि आता बागा बाहेर निघून जाते फेऱ्या मारण्यासाठी. इतक्यातच आहे ना तिथं पुन्हा अश्विन येतो, अर्जुन येतो आणि अर्जुनला वाटतं की अरे त्याची बायको आता वरती गेली का काय, म्हणजे रूममध्ये आराम करण्यासाठी म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे चला, गेली ना आता आपण पुन्हा प्लॅनिंगला लागूया, म्हणून अर्जुन पुन्हा एकदा प्लॅन करण्यासाठी निघून जातो. आता यावेळेस आहे ना सगळेजण दिवाळीच्या समोर आहे ना असं गोल करून खाली बसलेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की माझी बायको खूपच चिडली आणि मला ना अजून तिचा राग नाही झेलायचा आणि मला ना काही आयडिया पण सुचली नाही आहे, म्हणजे असंच होतं इथे. आता सुमन काकू म्हणते अरे आपल्याला काही सुचतच नाही तर आपण तरी काय करणार नाही का. आणि आपण पाहतो की अर्जुन म्हणतो हे बघा एक मिनिट, मी काय म्हणतोय, मला वाटतंय ना आपल्याला ना सायलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला हवा आहे म्हणून. आणि आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे नक्की काय करायचं. अर्जुन म्हणतो हे बघा सायलीला काय आवडतं ना आणि तन्वीला काय आवडतं ना, आपण याचा विचार करूया म्हणजे आपल्याला नक्की सुचेल म्हणून. आता बघा हे ना जवळजवळ आज ना क्लिकच होऊन जातं की नक्की सायलीला काय सरप्राईज द्यायचं ते. अर्जुन म्हणतो आपण बघूयात की सायलीला नक्की काय हवं असतं ते. कल्पनाताई म्हणतात तिला ना फक्त प्रेम हवं असतं म्हणून. पूर्णाजी म्हणतात आणि तिच्या हातचं कोणी पोटभर जेवलं ना की तिला खूप आनंद होतो, सायलीला हेच तर हवं असतं. चैतन्य म्हणतो हो 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 अगदी खरं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो सायलीला सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात ती म्हणजे तिची माणसं म्हणून. आणि आता प्रतापराव म्हणतात एकदम करेक्ट. आता बघा अर्जुन म्हणतो ती माणसं तिच्या आजूबाजूला असतील ना की ती खूप खुश असते आणि मग तिला त्यांच्यासोबत वेळ घालायला खूप आवडतं. आणि आता बघा असं आणि अर्जुन पुढे म्हणतो की मला वाटतं ना आपण तिच्यासाठी असं काही सेलिब्रेशन एकदम फिक्स करूयात. अश्विन म्हणतो फक्त एवढंच. अर्जुन म्हणतो अश्विन माझ्या बायकोला ना मोठी मोठी गिफ्ट्स नाहीत आवडत, तिच्या अवतीभोवती तिची माणसं असली ना की तिला ते खूप आवडतं आणि त्यावेळेस ती खुश सुद्धा असते. तिला जर का तिची सगळी माणसं एकाच वेळेला एकाच ठिकाणी मिळाली ना तर ती खूप खुश होईल असं अर्जुन म्हणत असतो. आता पूर्णाजी म्हणतात हे पटतंय बाबा मला म्हणून. आणि आता बघा हे सगळे जसं प्लॅन करतात तसं ठरवतात सुद्धा बरं का. आणि आपण पाहतोय पुढे पूर्णाजी म्हणतात पण आपण हे सगळं करायचं कसं म्हणून. आणि पुन्हा हे सगळेजण विचार करायला लागतात आणि हे सगळे विचार करतायत बोलतायत ना इतक्यातच पूर्णाजी सोबत सगळेजण एकत्रच म्हणतात आयडिया म्हणून. आता सगळे एकत्र ओरडतात तर पूर्णाजी म्हणतात हे बघा मी पहिल्यांदा सांगते हा काय काय करायचं ते. मग पूर्णाजी डिटेल प्लॅन समजावून सांगत असतात. इतक्यातच हे असं कोपऱ्यात बसून सगळं प्लॅनिंग करतात ना हे बघते ना सायली आणि येऊन म्हणते नेमकं काय चालू आहे इथे, तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय हा. आणि सगळ्यांच्या सांगावरती खूप ओरडते सायली आणि म्हणते नेमकं काय चाललंय सांगा मला. पूर्णाजी म्हणतात आम्ही नाही ग. सायली म्हणते अहो आता खूप झाली लपाछपी, सत्य बाहेर आलंय, मला माझी ओळख पण मिळाली, मग आता असं काय आहे, आता आणखीन लपवलपी नको बरं. तर हे कुणी सांगतच नाहीत. पुन्हा सायली आता तिथून रागाने निघून जाते. अर्जुन म्हणतो ए थांबा थांबा थांबा, तिला मनवता येईल आपल्याला पुन्हा त्याची काही एवढी काळजी नाही आहे, पण आधी आपण प्लॅन तर ठरवूया म्हणून हे पुन्हा सगळे प्लॅन करायला लागतात. आता बघा असा काही प्लॅन करतात म्हणजे जे काही पूर्णाजी सांगतात ना एकदम साधा आणि सिम्पल, तो प्लॅन सगळ्यांना पटतो आणि आवडतो सुद्धा. अर्जुन म्हणतो की येस आपण आता हेच करूया, हे एकदम बेस्ट आहे म्हणून. आणि म्हणतो आपण असंच काहीतरी करूया म्हणजे ना सायली खूप खुश होईल. अस्मिता म्हणजे मग आता हे फायनल करूयात का. आता पूर्णाजी म्हणतात हो नक्की. आणि मग सगळेजण एकमेकांच्या हातावर हात देतात ठरलं तर मग म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये सगळेजण आता हॉलमध्ये येऊन बसलेले असतात. प्रतापराव म्हणतात सगळी तयारी झाली ना. कल्पनाताई म्हणतात हो ना, ज्या ज्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्या गोष्टी आणल्यात. आता विमल म्हणते की वहिनीने मला भली मोठी लिस्ट दिली होती, मी ते सगळं घेऊन आले. अस्मिता म्हणते आणि जर का काही राहिलं असेल तरी मी सकाळी ऑर्डर करते, त्यात काही एवढं म्हणून. आता चैतन्य म्हणतो बरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे गेस्ट येणार आहेत ना तर त्यांची सगळी व्यवस्था नीट झाली आहे का. अस्मिता म्हणते घ्या आपल्या गेस्टची आपल्यापेक्षा जास्त चैतन्यालाच काळजी आहे. अर्जुन म्हणतो अरे ऑब्वियस आहे ना, मग ते असायलाच हवं, गेस्ट खूप महत्त्वाचे आहेत ते. आता कल्पनाताई म्हणतात हो 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 त्यांच्यासाठी सगळी काही तयारी झालेली आहे म्हणून. अर्जुन म्हणत असतो वा व्हेरी गुड. प्रतापराव म्हणतात बरं मधुभाऊ कधी येणार आहेत. आता सुमन काकू म्हणते हा मला कुसुमताई म्हणाल्या आहेत की उद्या सकाळी त्या मधुभाऊना घेऊन लवकर येतील म्हणून. अश्विन म्हणतो उद्या सकाळी सायली वहिनीला मंदिरात घेऊन जायचं हे प्रतिमा त्यांनी रविराज काकाला सांगितलंय ना. सुमन काकू म्हणते हो सांगितलंय, म्हणून आज रात्री ते लवकर झोपायला गेलेत कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना. प्रतापराव म्हणतात पूर्णाई सुद्धा लवकर झोपायला गेली आहे, बरं झालं तिची झोप झाली ना तर ती उद्या सकाळी फ्रेश तर राहील ना म्हणून. आणि आता अश्विन म्हणतो की चला तर मग उद्या सकाळी धमाल म्हणून सगळेजण ओरडतात. पुन्हा सगळे म्हणतात अरे हळूहळू सायलीला ऐकायला जाईल म्हणून. तर खूप छान असं सायलीसाठी प्लॅनिंगच करता येते. आता आपण पुन्हा पाहणार आहोत जेलमधलं सीन.
इकडे जेलमध्ये ना प्रियाला आता जेवण मिळालेलं असताना प्रिया अजूनही शून्यातच नजर लावून बसलेली असते, कारण आता सायली ही तन्वी आहे हे काही तिच्याने आता बघवत नसतं आणि तिचं कौतुक होतं. ही बातमी तिला सतत मिळत असते ना ऐकायला राकेशकडून, म्हणून प्रियानं आता खूपच टेन्शनमध्ये असते आणि आता ते जेवणाचं ताट घेऊन बसलेली असते, पण जेवत काही नसते. आता तिथे एक महिला कैदी येते आणि बघा तिला मुद्दाम उचकवते आणि म्हणते की ए काय ग, तुला जेवायचं नाही आहे का? तुला जर खायचं नसेल ना तर थाळी दे की इकडं, असं त्या प्रियाला म्हणते आणि म्हणते मी खाते की, चल दे, असं म्हणून तिचं ना गाल पकडते आणि म्हणते तुला ऐकायला येत नाही का ग, कान फुटले का तुझे, असं म्हणते आणि म्हणते की ऐकायला येत नाही का तुला मी काय बोलते ते, चल, असं म्हणून तिच्या हातातली थाळी घेते निघून जाते. आता प्रिया बघा इतक्यात जोरात ओरडते आणि म्हणते ए थांब म्हणून. आता ती महिला कैदी मागे वळून बघते तर प्रियाला ना तर ते महिला कैदीमध्ये ना सायली दिसते आणि बघा प्रिया असा काही रौद्र अवतार करते ना की तिला चांगला चोपच देते. आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो प्लीज प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो इकडे चिडलेली सायली रात्री ना फेऱ्या मारत असते तिच्या रूममध्ये आणि म्हणते जेवायला बसलो होतो तरी कुणी मला सांगितलं नाही, मुळात माझ्यापासून लपून ठेवायसारखं काय शिजत असेल बरं खाली आणि बाकी कोणी नाही, पण हे निदान याने तरी मला सांगायला हवं होतं ना, असं सायली म्हणत असते आणि म्हणते की मी यांच्यापासून आहे ना कधीही काही लपवत नाही, आता हे का माझ्यापासून लपवत आहेत ना मला काही कळतच नाही, असं म्हणून आहेत ना. आता सायली फेऱ्या मारत असते रूममध्ये, इतक्यातच अर्जुन येतो. आता अर्जुनला बघितले गेले की सायली म्हणते या नाही या तुमचीच खोली आत या. अर्जुन एवढा घाबरतो ना, अर्जुन लगेचच म्हणतो हो आलो आलो पूर्णाजी आलो, पटकन आलो मी पूर्णाजी, आणि म्हणतो मी जाऊन येतो हा खाली. आता सायली पळत जाते त्याच्याकडे आणि म्हणते थांबा, पूर्णाजीच्या खोलीतून हाक मारली ना तर इथे ऐकायला येत नाही. अर्जुन म्हणतो हॉट खरं काय. सायली त्याचा हात पकडते आणि आता चेअरवर आणून बसवते आणि म्हणते इथं बसा, मला ना तुमच्याशी बोलायचंय. अर्जुन म्हणतो अरे वा बोल ना मग काय बोलायचंय. सायली म्हणते आता इथे निमूटपणे बसायचं आणि मी काय विचारते ना त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, खाली नक्की काय शिजतंय म्हणून. अश्विन आता अर्जुनची तर अशा काय अवस्था झालेली असेल, अर्जुन खूपच घाबरत असतो सायलीला. आता अर्जुन काही बोलणार इतक्यातच सायली म्हणते कुठे काय, काहीच नाही, काहीच झालं नाही, असली उत्तरं नको आहेत आम्हाला, व्यवस्थित सांगायचं नक्की खाली काय चाललंय ते. आता बघा अर्जुन इतका घाबरत असतो, मनात म्हणतो आता मी काय करू देवा, अरे मला वाचवणार आहे तूच तर मला मदत कर, माझं आता काही खरं नाही आहे. आणि बघा आता अर्जुनला ना काहीतरी प्लॅन सुचतो. इकडे प्रियाला ना त्या बाईमध्ये ना सायली दिसत असते आणि लगेचच उठते आणि म्हणते तू, आणि सायली म्हणून जाते आणि तिची केसच पकडते ना आणि म्हणते सायली मी तुला सोडणार नाही म्हणून. अर्थातच ती महिला कैदी वेगळी असते आणि तिला ती सायली दिसत असते आणि सायली म्हणत असते की सोड मला सोड, म्हणजे ती महिला कैदी. हा आता प्रिया काय करते की तिला पकडते आणि तिथल्या एका भिंतीवरती ती असं काही डोकं आपटते ना की बस, आणि प्रियाला त्या महिला कैदीमध्ये सायली दिसत असते आणि सगळ्यांना ती महिला कैदी, आणि असं करत करत प्रिया तिला इतकं मारते, तिचं डोकं काय आपटते खांबावरती आणि अक्षरशः तिला आता जमिनीवर फेकून देते, पुन्हा तिला तिथून उचलते, पुन्हा तिला मारायला लागते. आणि प्रियाचा ना आज अतिशय रौद्र अवतार दाखवलाय हा, आणि म्हणते तू मला तन्वी नाही ना बनवू दिलंस, आता बघ आता मी ना तुलाही तन्वी बनवू नाही देणार म्हणून. आता प्रिया तिचा गळाच पकडते आणि म्हणते की नाही बनवू देणार मी तुला ना मारून टाकेन असं म्हणून ही प्रिया ना तिचा गळाच दाबायला लागते. इतक्यात इतर महिला कैदी आरडाओरड्या करतात, ओ जेलर मॅडम लवकर या म्हणून. आता तिथे सगळे ना येतात ना कॉन्स्टेबल वगैरे, आणि आता ती म्हणत असते अगं मी तुझी माफी मागते, आणि हिला वाटत असते की सायली माफी मागते. तर प्रिया म्हणत असते अजून भीक माग अजून, मी तुला सोडणार नाही, चल भीक माग. आणि आता महिला कैदी येतात, आता कॉन्स्टेबल येतात आणि सगळे आता त्या दोघींचीही भांडणं सोडवतात, आणि प्रिया अजूनही ओरडत असते की मी तुला नाही सोडणार म्हणून. आणि आता ती महिला कैदी जी म्हणत असते ना अरे हिला कुणीतरी आवरा नाही, आणि ना ही नाही तर हिला ना वेड लागेल, आणि प्रियाला त्या कैद्यामध्ये अजून सुद्धा ना सायलीच दिसत असते, आणि ती महिला कैदी म्हणत असते अरे हिला वेड लागलाय का, हिला माझ्यापासून लांब ठेवा म्हणून. आणि बघा प्रियाला ना सायली म्हणून खूप संतापलेली असते. इकडे आपण पाहतोय सायली म्हणत असते की मी तुम्हाला काहीतरी विचारले आणि मला त्याची उत्तरं हवी, तेही आत्ताच्या आत्ता. अर्जुन म्हणतो बायको तू माझ्याशी असं कधीच बोलत नाहीस ग, माझी बायको खूप चांगली आहे म्हणजे सायली, आणि तुझ्यात ना अगदी तरी सारखी डोकावून येते बाहेर, आणि ती ना माझ्याशी अशी वागतीये. आणि आता अर्जुन बघा ड्रामा करायला लागतो आणि म्हणतो पण मी अशी दादागिरी खपून घेणार नाही असं सांगून ठेवतोय. सायली म्हणते अरे सायलीने बोललेलं तर तुम्हाला कळतच नाही, म्हणून तन्वी जेव्हा भांडणं करून काढते ना तेव्हाच तुम्ही बोलायला लागतात, चला बोला आता. अर्जुन म्हणते असं कुणी माझ्यावरती दादागिरी केली तर सायली खपून घेणार नाही, तुला माहित नाहीये सायली अशी खूप रागीट आहे, ती सोडणार नाही त्या माणसाला. आता सायली म्हणते सायली तन्वी असं बोलून तुम्ही जो काही वेळ काढताय ना तर तो काढू नका, हे बघा मीच सायली मीच तन्वी, चला तुम्ही उत्तर द्या. अर्जुन लगेच म्हणतो हो तूच सायली आहे, पण काय ना की दोघांमध्ये ना फरक आहे, कसं आहे ना की एक माझी फ्रेंड आहे आणि एक माझी बायको आहे, या दोघींचा फरक तुला माहीत नाही आहे. पण सायली म्हणते कितीही विषयांतर केलं ना तरीही माझा मूळ प्रश्न तोच आहे की खाली नक्की काय शिजतंय ना ते मला सगळं सांगा व्यवस्थित, तेही आत्ताच्या आत्ता. अर्जुन म्हणतो प्रश्न, अरे वा
तर सायली म्हणते अहो खाली काय चाललंय हा प्रश्न आहे, नक्की सांगा. अर्जुन म्हणतो अगं काहीच नाही चालू, अगं खरंच काहीच नाही चालू, प्रॉमिस. सायली खूप चिडते आणि म्हणते बघा तुम्ही जर आता मला सांगितलं नाहीत ना तर आहे ना तर मी बोलणारच नाही तुमच्याशी. आता अर्जुन म्हणतो की अरे किती किती बोलते आता ही, बडबड बोलणार नाही म्हणते आणि बोलते. सायली म्हणते की एवढं गृहीत धरणार आहात का तुम्ही मला आता, ठीक आहे आता ना नका देऊ तुम्ही उत्तर, मी ना तुमच्याशी बोलतच नाही आणि आता यात तरी माझ्याशी बोलायला मग कळेल तुम्हाला, असं सायली म्हणते. चिडते खूप आणि आता ना पटकन जाऊन झोपी जाते. आता अर्जुन बघतो आणि आता अर्जुनला वाईट वाटतं की सायली रुसून बसली आहे म्हणून, पण तो म्हणतो की नाही 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 आता जर का मी जाऊन हिला मस्का मारला ना तर ती मला परत परत तोच प्रश्न विचारत राहील, त्यामुळे आता ना मी नाही का तिला काही विचारतच नाही, हिला ना सरप्राईज मिळणारच आहे उद्या की मग हिचा सगळा राग निघून जाईल असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की तोपर्यंत ना मी वाट बघतो, असं म्हणून लाईट बंद करतो, रूममधली दरवाजा लावतो, लाईट बंद करतो आणि बेडवरती जाऊन झोपतो. आता सायली हे सगळं बघते आणि सायलीला वाटतं काय आहे की अर्जुन येऊन शांतपणे झोपी गेला, याला काहीच फरक पडत नाही म्हणजे असं सायली म्हणायला लागते. सायली म्हणते हे माझी समजूतसुद्धा घालायला आले नाहीत, म्हणजे मी यांच्याशी बोलली नाही तर यांना काहीच फरक पडत नाही आहे का, असं सायली म्हणते. रुसून तिकडं तोंड करून झोपलेली असते. अर्जुन लगेचच इकडे आहे ना, अर्जुनला पण झोप येत नाही. अर्जुन म्हणतो मी फक्त ना उद्याची वाट बघतोय ग बायको, उद्याचा दिवस तुझ्यासाठी ना खूप स्पेशल असणार आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता बघा आता आपण पाहतोय पुन्हा उद्याच्या भागामध्ये काय होतं त्यांनी ठरलं तर मग चाचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपण पुन्हा पाहतोय की आता सर्व नायिका ज्या आहे स्टार प्रवाहाच्या त्या येतात आणि आता सायलीचे ना खूप स्वागत करतात आणि सायलीला खूप आनंद होतो. आणि तुम्हाला जर का प्रेक्षक म्हणून मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप दिवस झाले तुम्ही ना सबस्क्राईबच करत नाही आहेत, त्यामुळे आपला चॅनल मॉनिटाईजच अजून होत नाही आहे, साधा हाफ मॉनिटायझेशनसुद्धा झालेलं नाही आहे. त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे ना मला असंच छान छान वाटतं की असं व्हिडिओ बनवताना आणि जास्तीत जास्त मी असेच व्हिडिओ बनवीन. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.